नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित फुंदे, प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष मलकापूर। यावेळेस पीक विमा चालू व्हायला थोडा वेळ लागला। 1 जुलै ते 31 जुलै अशी पीक विम्याची तारीख आहे। पण त्या अगोदर थोडासा आपण मागचा विचार करू। मागील वर्षी सरकारनं नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई मिळाली होती त्याच्यामध्ये भरपूर वाढ केली होती। जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये मदत होती, ती आता सत्ता मिळाल्यानंतर 8,500 रुपये करण्यात आलेली आहे। म्हणजेच की आपल्या शेतकऱ्यांच्या पोटावर यांनी पाय दिलेला आहे। बागायत शेतीसाठी नुकसान भरपाई होती 27,000 हेक्टरी, ती आता यांनी केलेली आहे 17,000 रुपये। आणि जे बहुवार्षिक पिकं होते ऊस केळी यांच्यासाठी 36,000 रुपये हेक्टरी मदत केली होती यांनी मागच्या वर्षी, ती आता यांनी 22,500 रुपये केलेली आहे। आणि मर्यादा जी शेतीची होती ती 3 हेक्टर केली होती, आता ती 2 हेक्टर केलेली आहे। म्हणजे आपलं शेतकऱ्यांचं सगळ्या गोष्टी त्यांनी नुकसान केलेलं आहे। तरी आता पर्याय नाही, आपण त्यांना निवडून दिलेलं आहे आणि निवडून म्हणजे ते मत कशाही प्रकारे ते निवडून आलेले आहेत ते आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि त्यांनी आपले शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे धोरण चालू ठेवलेलं आहे। तरी जाऊ द्या, आता जे असेल ते असेल। आता पीक विम्याबाबत सर्वांना सांगतो की सर्वांना फार्मर आय डी ही काढलेली आवश्यक आहे। फार्मर आय डी असेल तरच पीक विमा भरला जाणार आहे। सर्वात अगोदर पीक विम्याबाबत फार्मर आय डी सर्वांनी आवश्यक काढून घ्यावी। ही आय डी आपल्या गावातील कोणत्याही ई सेवा केंद्रावर आपण काढू शकतात। याच्यासाठी आधार कार्डला संलग्न मोबाईल नंबर हे आणि 712 ह्या 3 गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत। फार्मर आय डी याच्यानंतर सर्व गोष्टींसाठी लागू आहे। महा-डी-बी-टीवरील योजना असो, पोखरा असो, महा-डी-बी-टी शिवाय कुठल्याही प्रकारचा अर्ज भरला जाणार नाही। त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती, जसं मी अगोदरच सांगितलं आपल्याला, जी नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी दुष्काळ याची जी नैसर्गिक आपत्ती सरकारतर्फे आपल्याला मिळणार आहे ती पण फार्मर आय डी शिवाय कोणालाच मिळणार नाही। त्याच्यानंतर PM किसानचे जे पैसे मिळतात आपल्याला 6,000 रुपये वार्षिक मिळतात, नमोचे जे 6,000 रुपये वार्षिक मिळतात ते जर आपण फार्मर आय डी काढलेली नसेल तर ते सुद्धा बंद होऊन जातील। त्याच्यानंतर आपण शेतजमीन खरेदी विक्री याच्यासाठी सुद्धा फार्मर आय डी आवश्यक आहे। त्याच्यानंतर नवीन पीक कर्ज आपण जे घेतो किंवा रिन्युअल करतो म्हणजे पुनर्बांधणी करतो तर त्याच्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे। आता येऊ आपल्या मेन विषयाकडे, पीक विम्याबाबत। पीक विम्याबाबत यावर्षी आपल्याला 1 रुपयात जो मागील वर्षी पीक विमा होता तो यावर्षी पैसे भरून काढावा लागणार आहे। तर सोयाबीनला हेक्टरी 1,160 रुपये आपल्याला भरावं लागणार आहेत। कपाशीसाठी 900 रुपये प्रति हेक्टर, तुरीसाठी 470 रुपये प्रति हेक्टर, मक्यासाठी 90 रुपये प्रति हेक्टर, मुगासाठी 70 रुपये, उडीदासाठी 62 रुपये आणि ज्वारीसाठी 82 रुपये एवढे आपल्याला पैसे भरावे लागणार आहेत। आणि यावेळेस पीक विमा त्याच वेळेस मिळणार आहे ज्यावेळेस आपण ई पीक पाहणी करू। मागील वर्षी सरकारच्या म्हणण्यानुसार बरेच बोगस शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे लाटले, म्हणून यावेळेस सर्वांनी ई पीक पाहणी आवश्यक करणे आहे। जे पीक विमा काढतील आणि ई पीक पाहणी करतील नाही त्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत याची सर्वजणांनी काळजी घ्यावी। म्हणजेच की आपण पीक विमा काढला तर ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे। ई पीक पाहणी शक्यतोवर ऑगस्ट महिन्यात चालू होते दरवर्षी। यावर्षी अजून तारीख आलेली नाही आणि पीक विम्याची तारीख आहे 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025। शक्यतोवर अगोदरच पीक विमा 1 तारखेपासूनच काढण्यास चालू करावं, कारण की जवळपास 100% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि पीक विमा काढायला उशीर केला नंतर साईट चालत नाही किंवा काही सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो तर त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच पीक विमे लवकरात लवकर सर्वांनी काढून घ्यावे। शेवटच्या दिवशी घाई होते, गर्दी होते आणि दरवेळेस तारीख वाढते, पण यावेळेस तारीख वाढेल असं वाटत नाही। तरी सर्वांनी ई पीक पाहणी करण्याच्या अगोदर पीक विमे काढून घ्यावेत आणि जे पीक विमे काढूत त्याचीच ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे। म्हणजे ह्यावेळेस सर्व चेक करूनच पीक विमे मिळतील असं सरकारने सांगितलेलं आहे।